साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्थे आरटीच्या स्थापनेसाठी 305 कोटी रुपयाच्या आराखड्याला मिळाली मंजुरी। क्रांतीवीर लहुजी शक्तीसेना व सकल मातंग समाज यांच्या मागणीला मिळाले यश। गेले 10 वर्षापासून मातंग समाजातील विविध संघटनांकडून तसेच क्रांतीवीर लहुजी शक्तीसेना महाराष्ट्र राज्य व सकल मातंग समाज महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी यांच्या धर्तीवर अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्थे यांच्या स्थापनेसाठी आंदोलने, मोर्चे, धरणे, साखळी उपोषण, पदयात्रा या स्वरूपाची तीव्र आंदोलन करून तत्कालीन राज्य सरकारांचे लक्ष वेधण्यात आले होते। हजारो निवेदनं सरकारला दिली गेली होती। समाजातील विविध स्तरातून केले गेलेल्या पाठपुराव्यास अखेरचं यश मिळालं आहे। मागील अर्थसंकल्पीय अधिवेशनात याबाबत महाराष्ट्र राज्याचे अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आरटीच्या स्थापनेची घोषणा केली होती। या अर्थसंकल्पीय अधिवेशनात या संस्थेला मूर्त स्वरूप येण्यासाठी मुंबई येथे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या इमारत उभारणीसाठी 305 कोटीच्या रुपयांचा आराखडा व त्याची मंजुरी दिली आहे। या घोषणेनंतर महाराष्ट्रातील तमाम मातंग समाजाकडून आनंद व्यक्त केला जातोय। क्रांतीवीर लहुजी शक्ती सेनेच्या वतीनं देखील महाराष्ट्र शासनाचे आभार मानण्याचा ठराव नुकताच करण्यात आलाय। अधिक माहिती देताना क्रांतीवीर लहुजी शक्ती सेनेचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्य समन्वयक सुरेश पाटोळे यांनी सांगितले की आरटीच्या स्थापनेमुळे मातंग समाजाचा सर्वांगीण विकास होणं शक्य झालं आहे। या संस्थेच्या वतीनं भविष्यात अनेक समाज उपयोगी उपक्रम व प्रकल्प राबवले जातील। त्यात कौशल्य विकास, मार्गदर्शन व जनजागृती कार्यक्रम, युवा नेतृत्व संशोधन, ग्रंथालय, स्पर्धा परीक्षकांची तयारी यासाठी मार्गदर्शन केंद्र आणि व्यावसायिक प्रशिक्षण यासारखे प्रकल्पांच्या माध्यमातून मातंग व तत्सम जातीतील युवकांमध्ये आत्मविश्वास, माहिती आणि ज्ञान वाढवणं याचं काम केलं जाईल। बेरोजगार युवती व युवकांना कौशल्यपूर्ण प्रशिक्षण देऊन रोजगार व समय रोजगारक्षम बनवलं जाईल। केंद्र व राज्य शासनाच्या विविध खात्यांतील नोकऱ्यांमध्ये मातंग व तत्सम जातीचे घटलेले प्रमाण भविष्यात वाढण्यास आरटी या संस्थेच्या स्थापनेमुळे मदत केली जाईल। त्यावेळी क्रांतीवीर लहुजी शक्ती सेनेचे व सकल मातंग समाजाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते।